घरातील सर्व काम उरकून वीणा थोडा वेळ आराम करायला म्हणून रूममध्ये जाणार. तेवढ्यातच प्रदीपने तिला हॉलमधून आवाज दिला. अगं ए वीणा, बाहेर ये बघ, कोण आलं. ती तशीच उठून बाहेर आली. तिच्या अंगामध्ये जरा कणकण वाटत होती. चालताना थकल्यासारखं होतं. तिने आज सकाळीच डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घेतलं होतं. त्यानंतर घरात बरीच कामे केली. तिच्या सासूबाई नेहमीप्रमाणे त्यांच्या कामाला गेल्या होत्या. तशा जाण्यापूर्वी बरीच कामं आवरून गेल्या होत्या, पण तरीही आल्यावर बरीच कामं तिला पुरली. आता दुपारचे 4 वाजले होते. तिचा 5 वर्षाचा मुलगा सुद्धा खेळल्याने थकून झोपून गेला होता. हिला वाटले थोडा वेळ आराम करावा, पण बाहेर कोणीतरी होतीस. वीणा म्हणाली, अहो बरं नव्हतं मला, म्हणून थोडा वेळ आराम करावा म्हटलं. ही काय आराम करण्याची वेळ आहे का? आता संध्याकाळ होईल. थोडं सहन नाही करता येत का तुला? आईला संध्याकाळच्या वेळी झोपलेलं चालत नाही, माहिती आहे ना तुला. चल आता बाहेर, रोहित आणि वहिनी आले आहेत. प्रदीपचं बोलणं ऐकून वीणाच्या मनाला लागलं, कारण ती विनाकारण दुपारी कधीच झोपत नाही. बरं नसेल तेव्हाच ती दुपारी आराम करते. इतक्या वर्षात प्रदीपला इतकी साधी गोष्टही माहीत नसावी याचं तिला वाईट वाटलं. आणि तिला सहन करायला सांगणारा तो जेव्हा आजारी पडतो तेव्हा 2 दिवस नुसता झोपून राहिलेला असतो, हे तो सोयीस्करपणे विसरला होता. प्रदीपचं बोलणं ऐकून दुखावलेली वीणा निमूटपणे त्याच्या मागे हॉलमध्ये चालत आली. बाहेर प्रदीपचा बालमित्र रोहित आणि त्याची बायको आली होती. त्यांना पाहून वीणाने एक स्माईल दिली आणि त्यांना बसायला सांगितलं. तुम्ही बसा, गप्पा मारत मी तुमच्यासाठी लगेच चहाने काहीतरी खायला घेऊन येते. काहीतरी हलकं फुलकं खायला कर आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणाची तयारी सुद्धा कर. वीणाने कोणतीही नाराजगी न दाखवता तेथून ते किचनमध्ये निघून गेली. तिच्या पाठोपाठ रोहितची बायको सुद्धा किचनमध्ये आली आणि त्या दोघींमध्ये किचनमध्ये गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता रोहितची बायको वीणाला म्हणाली, आमचा ना आज बाहेर जायचा प्लॅन होता, पण प्रदीप भाऊजींचा यांना फोन आला आणि त्यांनी खूप आग्रह केला यांना आज जेवायला घरी येण्याचा, म्हणून मग फिरायला जाण्याचा बेत रद्द करून आज तुम्हाला भेटायला आलो. त्यावर वीणा हसून म्हणाली, अगं चांगलं आहे ना, त्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी आपली भेट झाली. पण मनातून तिला खूप वाईट वाटलं. प्रदीपला माहिती होतं की आज तिला बरं नव्हतं, तिला आरामाची गरज आहे, पण माझा जराही विचार न करता किंवा मला कसलीही पूर्वकल्पना न देता त्याने घरी पाहुण्यांना जेवायला बोलावलं. एरवी ती कशालाही नाही म्हणत नाही, पण निदान जेव्हा तिची तब्येत बरी नाही तेव्हा तरी त्याने तिला समजून घ्यायचं हवं. एवढी अपेक्षा सुद्धा ती त्याच्याकडून करू शकत नाही का? आपल्याच विचारात हरवलेली वीणा बाहेरच्या आवाजाने भानावर आली आणि पुन्हा स्वयंपाकाला लागली. तिला अजूनही बरं वाटत नव्हतं, पण कामाच्या नादात थोडा वेळ तिने तब्येतीकडे लक्ष दिलं नाही. प्रदीपचं हे नेहमीचं होतं. तो नेहमीच वीणाला गृहीत धरायचा. तिला कोणतीही पूर्वकल्पना न देता घरी पाहुण्यांना जेवायला बोलावणे तर सवयीचे झाले होते आणि प्रदीपने तिला गृहीत धरण्यामागे कुठे ना कुठे ती स्वतःला सुद्धा जबाबदार धरत होती. लग्न झाल्यावर चांगली बायको आणि चांगली सून बनताना ती स्वतःलाच हरवून बसली होती. तिने या घरात आल्यावर लगेच घरातील सर्व कामे स्वतःच्या अंगावर घेतली होती. सासूबाईंनी तर किचनचा सर्व कारभार वीणाच्या हाती दिला होता आणि त्या निर्धास्त झाल्या होत्या. स्वयंपाकात सुगरण असलेली वीणा सर्वांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन सर्वांना हवं नको ते सर्व बघत होती.
प्रदीपच्या टिफिनमधल्या भाज्या सर्व ऑफिसमध्ये सर्वांना आवडायच्या, म्हणून प्रदीप आता जास्त भाजी घेऊन जायचा. कधी कधी मित्रांना वीणाच्या हातचे जेवायला घरी घेऊन यायचा. वीणा सर्व आनंदाने करायची. प्रदीप पाण्याचा ग्लास सुद्धा स्वतः घेत नसायचा. कोणत्याही कामाला त्याला वीणा हवी असायची. प्रदीपचे कोणतेच काम आपल्याशिवाय पूर्ण होत नाही हे वीणाला आधी आवडायचे, पण मुलाचा जन्म झाल्यावर तिला हे सगळं जड जाऊ लागलं. बाळ झाल्यावर तिला हे सर्व करायला जास्त वेळ मिळायचा नाही, पण प्रदीपला तर आता या सर्वाची सवय झाली होती. त्याला वाटायचं आधी तर सगळं जमायचं, तर आता का नाही. त्यातच सासूबाई दिवसभर त्यांच्या कामात बाहेर व्यस्त असायच्या आणि सासऱ्यांना शुगर असल्याने त्यांच्या जेवणाच्या वेळा पाळाव्या लागायच्या. हे सर्व वीणा कोणतीही तक्रार न करता करायची. जे पण 2-4 दिवसांनी प्रदीप त्यांच्या मित्रमैत्रिणीला आग्रह करून जेवायला घरी बोलवायचा आणि त्याची कल्पना सुद्धा वीणाला द्यायचा नाही. सगळे मित्रमैत्रिणी वीणाच्या हातचे जेवणाची स्तुती करायचे, मात्र प्रदीप म्हणायचा की त्यात काय विशेष, घरी राहून हिचं तर कामच असतं हे, तिला मग स्वयंपाक तर चांगला येणारच ना. आता तिला या सर्वांची चीड यायला लागली होती. प्रत्येक वेळी हे काय आपल्याला गृहीत धरतो म्हणून तिला कधी कधी त्याचा रागही यायचा, पण ती काहीच बोलायची नाही. उलट एखाद्या वेळी ती निवांत बसलेली बघून तिला तो मुद्दामच काम सांगायचा. त्याला वाटायचं की आपली बायको कधीच थकत नाही. आजही त्याने तसंच केलं होतं. वीणा आजारी होती हे माहिती असूनही आग्रह करून त्याने घरी जेवायला बोलावलं होतं. वीणाने सर्व स्वयंपाक केला. मुलगा सुद्धा उठला होता. त्याला खायला घातलं. सासरेबुवांना त्यांचं ताट वाढून दिलं. मग वीणाने सगळा स्वयंपाक डायनिंग टेबलवर आणून ठेवला आणि सगळेजण एकत्र जेवायला बसले. ताटाकडे पाहून प्रदीप वीणाला म्हणाला, जेवणासोबत पापड पण भाज ना. आता कुठे पहिला घास खायला बसलेली वीणा तो घास तसाच ठेवून पापड आणायला गेली. अंगात कणकण वाढतच होती. त्यानं तर कसे बसे तिने जेवण आटोपले. सगळी आवरावर केली. काही वेळ गप्पा मारून प्रदीपचा मित्र आणि त्याची बायको निघून गेली. ते गेल्यानंतर तिने सगळी भांडी घासली. तोपर्यंत तिच्या अंगात ताप भरला होता. थोड्या वेळाने ती रूममध्ये गेली तेव्हा प्रदीप आणि तिचा मुलगा दोघेही झोपी गेले होते. तिने ताप व अंगदुखीची गोळी घेतली आणि तीही झोपली. सकाळी ती लवकर उठली नाही तेव्हा प्रदीप स्वतःहून तिला उठवायला गेला. तिला हात लावल्यावर त्याच्या लक्षात आलं की तिला ताप आला आहे. त्याने लगेचच डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी काही औषध आणायला सांगितले. प्रदीपने ती आणली. वीणा कशी तरी बेडवर उठून बसली होती. आज रविवार असल्याने प्रदीपला ऑफिसला जायची घाई नव्हती. त्यालाही आता भूक लागली होती. वीणालाही गोळ्या घ्यायच्या असल्याने नाश्ता करणं गरजेचं होतं. तोपर्यंत सासूबाईंना हे कळलं होतं की वीणाला ताप आला आहे, म्हणून त्यांनी आज स्वतः चहा नाश्ता बनवायला सुरुवात केली. पण बऱ्याच दिवसांपासून किचनमध्ये त्यांनी पायही ठेवला नसल्यामुळे त्यांना काही लवकर सुचत नव्हतं. शेवटी त्यांनी नाश्ता केला. वीणाला रूममध्ये आणून दिला. वीणाने नाश्ता केला आणि गोळ्या घेऊन ती पुन्हा झोपली. त्यानंतर सासूबाईंनी त्या दिवशी कसा तरी स्वयंपाक केला. संध्याकाळपर्यंत वीणाचा ताप उतरला, पण अंगदुखी आणि अशक्तपणा अजूनही तिला जाणवत होता. ती किचनमध्ये गेली आणि तिने स्वतःसाठी चहा ठेवला. प्रदीप बाहेर गेलेला होता. तोही परत आला.
तेव्हा त्याने पाहिलं की वीणा स्वतःसाठी चहा बनवत आहे. त्याने विचार केला की आता तिला थोडं बरं वाटत आहे. घरच्यांसाठी रात्रीच्या जेवणासाठी वरण भात करावा म्हणून तिने तयारी केली. इतक्यातच दारावरची बेल वाजली. तिने दरवाजा उघडल्यावर समोर पाहते तर प्रदीपचा चुलत भाऊ आणि त्याची बायको दारात उभे होते. तिने हसून त्यांचे स्वागत केले. इतक्यात प्रदीप सुद्धा रूममधून बाहेर आला. दादा, वहिनी, या ना. मला वाटलं आज तुम्हाला वेळ मिळणार नाही. बऱ्याच दिवसांपासून मनात होतं एकदा जेवायला तुम्हाला घरी बोलवावं. म्हटलं आज रविवार आहे, भेटही होईल आणि सोबत जेवण सुद्धा. प्रदीप म्हणत होता. त्यावर त्याचा भाऊ म्हणाला, तू इतक्या आग्रहाने बोलवलं म्हणून म्हटलं आज जावं. पण प्रदीप, आम्ही जर आधी आज जाऊन येतो, काकूची भेट घेतो, मग आपण बोलू. ते दोघे प्रदीपच्या आईला भेटायला त्यांच्या रूममध्ये गेल्या. ते गेल्यानंतर वीणा प्रदीपला म्हणाली, प्रदीप जरा रूममध्ये येता का? मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. अगं, घरात पाहुणे आहेत, किचनमध्ये जायचं सोडून रूममध्ये का जायचंय तुला? वीणा काहीही उत्तर न देता सरळ रूममध्ये जाऊ लागली. तिला जाताना पाहून प्रदीप सुद्धा तिच्या मागे मागे चालायला लागला. दोघेही रूममध्ये आल्यावर तिने रूमचा दरवाजा आतून बंद केला. त्याला विचारले, तुम्हाला माहिती आहे ना माझी तब्येत बरी नाही, तरी पण आज घरी पाहुण्यांना जेवायला का बोलावलं आहे तुम्ही? अगं पण मगाशी तू किचनमध्ये जाऊन काम करत होतीस ना, मला वाटलं बरं वाटत असेल. पाहुणे स्वतःहून आले असते तर एखाद्या वेळी मी समजून घेईल, पण मला बरं नसताना सुद्धा तुम्ही आग्रह करून त्यांना घरी बोलावून घेतलंस. मग मला एकदा विचारून बघायचं होतं मला बरं वाटत आहे की नाही. प्रदीप म्हणाला, विचारायचं काय त्यात? तू स्वतः चालत गेले होतीस ना किचनमध्ये, आरामात चहा घेत होतीस. प्रदीपजी, आईंना काम करायला लागू नये म्हणून मी मला बरं नसतानाही किचनमध्ये जाऊन चहा घेतला. तर तुम्हाला वाटलं मी ठणठणीत बरी झाली आहे. आणि बरी झाले असले तरी 1-2 दिवस आराम करायचा अधिकार नाही का मला? ती रागानेच प्रदीपला म्हणाली. बायकांना एवढ्या दुखण्याचं काही वाटत नाही. त्यांच्यात खूप सहनशक्ती असते. आणि याआधी तर मी कोणत्याही कामाला नाही म्हटलं नाही. मग मी नाही म्हणत नाही म्हणून तू सतत मला गृहीत धरणार आहेस का? बायकांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त सहनशक्ती असते. याचा अर्थ बायकांना काही दुखत नाही किंवा त्या थकत नाही असा होत नाही. सहनशक्ती असते म्हणून तिचा अंत पाहणे गरजेचे आहे का? अरे, निदान माझा नवरा नाही तर एक माणुसकीच्या नात्याने जरा विचार करा की मी एक माणूसच आहे, एखादी सुपरहिरो किंवा रोबोट नाही. तुम्हाला कधी कळेल की मी सुद्धा थकते? माझी काळजी घेणं तर दूरच राहिलं, पण 2 प्रेमाचे काळजीचे शब्द सुद्धा तुम्ही बोलत नाहीस. माझ्याशी आणि माझ्याकडून तुमच्या किती अपेक्षा असतात? अशा वागण्याने शरीराने कमी पण मनाने खूप थकल्यासारखं होतं मला. तुम्ही कधी मला समजून घेणार नाही का? प्रदीप जरा नरमाईने म्हणाला, तू फक्त आजचा दिवस स्वयंपाक कर. मी पुन्हा तुला सांगूनच पाहुणे बोलवत जाईल. नाही, मला बरं नाही. आज मी स्वयंपाक करणार नाही. आणि जेव्हा जेव्हा मी आजारी असेल तेव्हा तेव्हा माझ्याकडून असल्या अपेक्षा करायच्या नाहीत. तुम्हाला पटत असेल तर सांगा, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाते. वीणा रागातच म्हणाली, स्वारी, तुला इतकं वाईट वाटत असेल याची कल्पना नव्हती. मी पुन्हा तुझ्याशी असं वागणार नाही. तू आता फक्त आराम कर, मी बाहेरून जेवण मागवतो. वीणा मात्र त्याच्याकडे न बघता बेडवर आराम करायला निघून गेली. वीणाचा राग हळूहळू शांत होत गेला
आजवर एकही शब्द न बोललेल्या वीणाने आज त्याला खूप काही सुनावले होते. तिला वाटलं आता प्रदीप आल्यावर रागवला असेल. थोड्या वेळाने ती जरा घाबरतच बाहेर आली. प्रदीपने खरोखरच बाहेरून जेवण मागवलं होतं. थोड्या वेळाने सर्वजण जेवायला बसले. तेव्हा वीणा सर्वांना जेवण वाढायचे म्हणून जेवायला बसली नाही, पण प्रदीपने आग्रहाने तिला सर्वांसोबत जेवायला बसवले आणि कुणाला काही लागले तर तो स्वतः जेवण वाढत होता. वीणाने केलेली कान उघडकीने प्रदीपवर चांगलाच परिणाम झाला होता. त्यानंतर पुन्हा कधी प्रदीपने वीणाला गृहीत धरले नाही. जर कधी कुणाला घरी बोलवायचे असेल तर तिची परवानगी तो घेऊ लागला. आजारी पडल्यावर तिची काळजी घेऊ लागला. त्याला आता त्याची चूक समजून आली होती. त्याच्यामध्ये झालेला बदल पाहून वीणाला खूप आनंद झाला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.